जय सियाराम. मी विद्या कालेकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. वसुंधरा पायी दिंडी 2025च्या मुंबई उपपीठाच्या 9व्या दिवशी म्हणजेच आजच्या 12 ऑक्टोबर 2025 रोजी ही पवित्र दिंडी रामानंद संप्रदाय उपपीठ मुंबई येथून 4 ऑक्टोबर रोजी सुरू झाली. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकार झालेली ही यात्रा पर्यावरण, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा संगम आहे. गजर, भजन आणि नामस्मरणात सर्व यात्रिकी न्हावून निघाले आहेत. वृक्षारोपण, पर्यावरण संदेश देणारी जनजागृती आणि ध्यान, साधना आणि सामूहिक सेवा यामधून भक्तीचा नवा अध्याय या ठिकाणी सुरू आहे. ही यात्रा केवळ चालण्याची नाही तर मनाला गुरुमय करण्याची देखील आहे. चला तर मंडळी, आपण या दिंडीच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत पाहूया आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र. दुपारी सर्व यात्रिकींनी आणि भाविकांनी महाप्रसादाचा मनसोक्त आस्वाद घेतला. अल्पविश्रांतीनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना पुन्हा एकदा अत्यंत भक्तिभावाने मखमली फुलांनी सजवलेल्या सुंदर अशा रथामध्ये विराजमान करण्यात आले. मंत्रोच्चार आणि जयघोषात भक्तीच्या क्षणांची अभूतपूर्व उधळणच पूर्ण वातावरणात झाली. अशा प्रसन्न वातावरणामध्ये दिंडीने पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आणि श्रद्धेने आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान केले. ही केवळ पायी दिंडी नाही तर ती गुरुभक्तीच्या लाटेवर स्वार होणारी समर्पणाची यात्राच ठरत आहे. या दिंडीत सहभागी झालेला प्रत्येक यात्रिकी हा केवळ चालणारा यात्रिकी नसून तो गुरुचरणी नतमस्तक असलेला एक शिष्य आहे. ही दिंडी म्हणजे गुरुभक्तीचा एक जिवंत प्रवास आहे, जिथे प्रत्येक पाऊल हे श्रद्धेने ओथंबलेले आहे. गुरु म्हणजे केवळ आध्यात्मिक शिक्षक नव्हे, तर ते जीवनाचे दिशादर्शक, आधारस्तंभ आणि ज्ञानाचा प्रकाश देणारे ज्ञानसूर्य असतात. ही दिंडी गुरूंच्या कार्यात तन, मन, धन अर्पण करण्याची एक सुंदर संधी आहे. गुरूंच्या विचारांचे अनुसरण, त्यांच्या शिकवणीचे स्मरण आणि त्यांच्या पदस्पर्शानं आलेले पावित्र्य या साऱ्यांनी यात्रिकींचे मन अधिकच भक्तिमय आणि परिपक्व होत आहे. या प्रवासात कुठेही थकवा जाणवत नाही, कारण प्रत्येकीच्या मनात गुरुचरणांवरील नितांत श्रद्धा आहे. टाळ, मृदुंग, गुरुनाम आणि गुरुवाणी यांच्या नादात प्रत्येक भाविक आपली भक्ती व्यक्त करत अध्यात्माच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशा या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी होणारे सर्व यात्रिकी एक सजग, भक्तिमय आणि गुरुवचनाला समर्पित झालेली चळवळच आहे. यामध्ये सर्वांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे गुरुचरणी समर्पण आणि वसुंधरेचं रक्षण. दिंडी केवळ भक्तीचीच यात्रा नाही तर पर्यावरण रक्षणाचेही विविध संदेश या दिंडीतून दिले जात आहेत. या दिंडीच्या मार्गावर वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात येत आहे. वृक्ष म्हणजे भविष्याची छाया आणि जीवनाचा आधार. प्रत्येक वृक्ष लागवडीतून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवे वारसे निर्माण होत आहेत. भाविक भक्त वृक्षारोपण करून सेवेची आणि जबाबदारीची भावना जपत आहेत. ही दिंडी केवळ अध्यात्माची नव्हे तर निसर्ग मातेशी एक नाळ जोडणारी यात्रा आहे. आजकाल हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. हे प्रदूषण प्रामुख्याने कारखाने, वाहने, जळणारे इंधन आणि कचरा जाळण्यामुळे होत आहे. यामुळे श्वसनाचे आजार, अस्थमा, हृदयविकार आणि कर्करोग यांसारखे रोग होऊ शकतात.
झाडांची वाढ थांबतीये आणि नैसर्गिक परिसंस्थेवर याचा वाईट परिणाम होत आहे. ओझोन थर पातळ होतोय आणि हवामान बदल घडतो आहे. मोठ्या शहरांमध्ये धूरकट वातावरण निर्माण होत आहे, ज्याला स्मॉग म्हणतात. हवा प्रदूषणामुळे पर्यावरणाची समतोलता बिघडत आहे. हवा स्वच्छ ठेवण्यासाठी झाडं लावली पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक वापरली पाहिजे. सौर ऊर्जेसारख्या हरित ऊर्जा स्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे. आपली जबाबदारी म्हणून आपण सर्वांनीच प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. हवेचे प्रदूषण थांबवणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि पृथ्वी मातेच्या रक्षणासाठी भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढ ही आजच्या काळातील सर्वात गंभीर आणि चिंताजनक समस्या आहे. औद्योगिकीकरण, वाढते प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचा थेट परिणाम पृथ्वीचे सरासरी तापमान वाढण्यात होत आहे. या तापमान वाढीमुळे बर्फ वितळत आहे, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे आणि याचा परिणाम म्हणून अनेक किनारपट्टीवरील शहरांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. हवामान चक्रातही मोठे बदल दिसून येत आहेत. अवकाळी पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी हे अधिक प्रमाणात घडत आहेत. जागतिक तापमानवाढीचा प्रभाव वनस्पती आणि प्राणी जीवनावरही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि स्थलांतर करत आहेत. जंगले कोरडी होत असून जैवविविधतेवर त्याचा परिणाम होत आहे. शेतीवरही याचा मोठा परिणाम होतो आहे. पीक उत्पादन कमी होत आहे. हवामान बदलामुळे शेतीचं नियोजन कठीण झालं आहे. शेवटी मानवाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. उष्माघात, त्वचारोग, वाऱ्याने पसरणाऱ्या आजारांमध्ये वाढ होते आहे. जागतिक तापमान वाढ ही एका साखळीप्रमाणे सर्व क्षेत्रांवर परिणाम करणारी प्रक्रिया आहे आणि तिच्यावर नियंत्रण आणणे ही काळाची गरज बनली आहे. अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साहमय वातावरणात दिंडीचे आगमन जिल्हा परिषद केंबुर्ली, तालुका महाड येथे मोठ्या उत्साहाने झाले. संपूर्ण परिसर भजनी ठेक्यांनी गुरुनामाच्या जय जयकाराने दुमदुमून निघाला होता. या पवित्र वातावरणात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन भक्तिभावाने यजमानांच्या हस्ते करण्यात आले. पूजन विधी शास्त्रोक्त पद्धतीने रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्फत करण्यात आले. खरोखरच संध्याकाळच्या वेळीचे हे मनोहारी क्षण अत्यंत विलोभनीय होते. गुरुप्रेम, गुरुनिष्ठा यांचे सात्विक दर्शनच पावलोपावली घडत होते. यात्रिकी आणि भाविक भक्तांसाठी सायंकाळच्या अल्पोपहाराची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नसेवेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती अगदी मनापासून सेवाभावाने आणि आदरपूर्वक केली होती. कुमार शुभम मोरे यांनी अत्यंत उल्लेखनीय आणि उत्कृष्टरित्या त्यांनी त्यांची ही सेवा पूज्य श्री गुरुचरणी अर्पण केली. प्लास्टिक प्रदूषण ही सध्या जगासमोरील एक गंभीर आणि वाढती समस्या आहे.
प्लास्टिक हे न विघटनशील असल्यामुळे शेकडो वर्ष पर्यावरणात तसेच टिकून राहते आणि त्यामुळे माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढते. सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, स्ट्रॉ, फूड पॅकेजिंग अशा अनेक मोठ्या प्रमाणावर कचऱ्यात जमा होतात आणि त्यांची जवळजवळ 90% पुनर्वापर न करता त्या तशाच फेकल्या जातात. हे प्लास्टिक नदी, समुद्र, तलाव यामध्ये जाऊन पाण्यातील जीवसृष्टीसाठी घातक ठरते. मासे, कासवे आणि इतर सागरी जीव प्लास्टिक गिळून मृत्युमुखी पडतात. यासोबतच प्लास्टिक तुटून सूक्ष्म प्लास्टिक म्हणजेच मायक्रोप्लास्टिक्समध्ये रूपांतरित होते, जे अन्न साखळीत मिसळते आणि मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम करते. प्लास्टिक जाळल्यास विषारू वायू तयार होतात, जे हवेत मिसळून श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढवतात. तसेच प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पृथ्वीच्या नैसर्गिक संतुलनावर मोठा परिणाम होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी पुनर्वापर पर्यायांचा वापर जसे की कापडी पिशव्या आणि जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरण नुकसान अटळ ठरू शकते. सायंकाळच्या वेळेला सौम्य सूर्यकिरणांनी नटलेले आकाश आणि हवेत पसरलेली शांतता या प्रसन्न वातावरणात दिंडीचे आगमन BS भुटाळा हॉल, महाड येथे मोठ्या आनंदात झाले. संपूर्ण परिसर आनंदाने न्हावून निघाला. प्रवेशद्वारावर सुंदर, सुगंधी आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली भव्य आरास पाहून सर्वांचेच मन हरखून गेले. मोहक सजावटीने वातावरणाला विशेष, भक्तिपूर्ण आणि स्वागतार्ह स्पर्श झाला होता. दिंडीचे स्वागत अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. टाळ मृदुंगांच्या नादात आणि गुरुनामाच्या जयघोषात सर्व भाविकांनी या स्वागत करण्यासाठी आनंदाने सहभाग घेतला. आगमनावेळी दिंडीतील पालखीच्या समोर रांगोळीने सजवलेले पथ, फुलांची आरास आणि यात्रिकींच्या चेहऱ्यावरील भावनांनी हे दृश्य अधिकच भारावून गेले होते. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुशोभित आसनावर अत्यंत श्रद्धेने विराजमान करण्यात आले.
महंता तुझी योगीराया। रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्गदर्शनाने यजमानांच्या हस्ते षोडशोपचार पूजन विधी पार पडला। गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य अशा पारंपरिक उपचारांद्वारे पूजन विधी संपन्न झाला। मंत्रोच्चारांच्या पवित्र नादाने सर्वत्र भक्तीचे वलय निर्माण झाले होते। सर्व यात्रिकी आणि भाविक भक्त एकाग्रतेने मानस पूजेच्या माध्यमातून या पूजनामध्ये सहभागी झाले होते। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। वासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी। तत्पश्चात अत्यंत प्रसन्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांजा आरती संपन्न झाली। आरतीच्या वेळी टाळ, मृदुंग आणि शंखध्वनींनी संपूर्ण परिसर भक्तिभावाने निनादत होता। धूपदीपांच्या तेजस्वी प्रकाशात सिद्ध पादुकांसमोर सांजा आरती आरंभ होताच वातावरण अधिकच पवित्र आणि मंगलमय झाले। सर्वांची मनं एकवटली होती ती दिव्य गुरुचरणांपाशी। संध्याकाळच्या या क्षणाने सर्वांना एक अविस्मरणीय शांतता आणि समाधान दिलं। स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया।
नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता. या भक्तिपूर्ण वातावरणात सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ अत्यंत श्रद्धेने घेतला. महाप्रसादाचे वितरण अतिशय शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने करण्यात आले. या महाप्रसादाचे अन्नदाते श्री आदिनाथ निवृत्ती येरुणकर यांनी अत्यंत सेवाभावाने आणि निस्वार्थ भावनेने हे अन्नदान केले. त्याचप्रमाणे महाप्रसादासोबत गोड पदार्थाचा सुद्धा समावेश करण्यात आला आणि त्याचे अन्नदाते लाभले श्री संतोष महादेव सूर्यवंशी. दोन्ही अन्नदात्यांच्या दानातून खऱ्या अर्थाने अन्न हे पूर्ण ब्रह्म याची प्रचिती आली. या दोन्ही अन्नदात्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अन्नदाता सुखी भव. आजचा भक्तिमय दिवस अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. आता रात्री इथे शेजारती होईल, त्यानंतर सर्व यात्रिकी इथेच विश्रांती घेतील. अशा प्रकारे आपण आजच्या वसुंधरा पायी दिंडीचा दुसऱ्या सत्राचा प्रवास पाहिला, जो भक्ती, सेवा आणि श्रद्धेने परिपूर्ण होता आणि खरोखरच सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला. आता आपण या ठिकाणी विश्रांती घेऊयात आणि पुन्हा भेटूयात नव्या उत्साहासह उद्या सकाळी. तोपर्यंत जय सियाराम. वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया